नमस्कार मंडळी. दिनविशेष या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज आहे श्रावणी शुक्रवार, श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार. या श्रावणी शुक्रवार बद्दलची थोडक्यात माहिती आपण या भागामध्ये बघणार आहोत. श्रावणी शुक्रवार म्हणजे संपत शुक्रवार. जिवतीचं व्रत ह्या दिवशी केलं जातं. हे व्रत मुलांचं आयुष्य वाढवण्यासाठी करतात. या व्रताच्या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक करतात व पूर्णाच्या दिव्यांनी जिवतीची आरती करतात. मंडळी, या दिवशी स्त्रियांनी शक्यतोवर पिवळ्या रंगाचे कपडे घालू नयेत असा संकेत आहे. पिवळ्या रंगाच्या बांगड्या सुद्धा घालू नयेत. सोन्याच्या बांगड्या असतील तर चालेल. खूप मोठं जलाशय जिथे असेल त्या ठिकाणी मुद्दाम जाऊ नये. कारल्याची भाजी या दिवशी खाऊ नये. कारल्याच्या वेलाखालून जाऊ नये. श्रोते हो, कारलं हे कडू आणि उष्ण आहे. कारल्यातील काही द्रव्यांमुळे गर्भ राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला माहितीये की लग्नात मुलाच्या आईला कारल्याच्या वेलाखालून आणतात व कारल्याचा वेल देतात. म्हणजे आता तुझी गर्भनिर्मिती थांबू दे व सुनेची चालू होऊ दे, हा त्या पाठीमागे हेतू असतो. रक्तवर्ण हा आरोग्याचा तर पीतवर्ण हा विकारांचा प्रतीक समजला जातो, हे आपल्याला माहिती आहे. म्हणूनच श्रोतेहो, वरील संकेत तयार केले आहेत. या दिवशी शक्यतोवर हिरव्या व लाल रंगाचे कपडे घालावेत. आता इथे जिवतीच्या चित्रात पण तुम्हाला स्लाइडवरती दिसतंय आणि आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये सुद्धा आपण जिवतीचं चित्र लावलेलं असतं. या जिवतीच्या चित्रात मंडळी 7 बाळं दाखवलेली आहेत. ती 7 बालकं म्हणजे काय आहेत? तर मानवाच्या 7 अवस्थांचं प्रतीक आहेत. कोणत्या त्या 7 अवस्था? अर्भक, शिशु, बाळ, पौगंड, तरुण, प्रौढ, वृद्ध या त्या 7 अवस्था आहेत. त्याचं प्रतीक म्हणून ही 7 बाळं दाखवलेली आहेत. आणि श्रोतेहो, ज्यांच्यामुळे मानवी शरीराची धारणा होते, त्या प्राण, अपान, व्यान, उदान व समान या पंचप्राणांचे प्रतीक म्हणून पूर्णाचे 5 दिवे बनवले जातात. आणि त्याचबरोबर प्रकृती व परमात्मा यांचं प्रतीक म्हणून पूर्णाचे 2 मुटके करून जिवतीची, जिला जिवंतिका असं सुद्धा म्हटलं जातं, तिची आरती केली जाते. या दिवशी आपल्या सर्व मुलांना ओवाळायचं असतं, औक्षण करायचं असतं. एखादं अपत्य उपस्थित नसेल तर त्याच्या नावाने ते ज्या ठिकाणी असेल त्या दिशेला अक्षता टाकून त्या दिशेला निरांजनाने ओवाळायचं असतं. मनोभावे जिवतीची प्रार्थना करायची असते आणि तिला सांगायचं असतं, हे जिवंतिके देवी, माझ्या बाळांचं रक्षण कर. त्यांना आरोग्य, आयुष्य, सौभाग्य दे. या दिवशी जिवतीच्या चित्राला हळद-कुंकू व्हायचं असतं. आघाडा, दुर्वा व पांढरी फुलं यांचा हार करून चित्राला घालायचा असतो. मग पूर्णाच्या दिव्यांनी आरती करायची. पूजा झाल्यावर जिवतीची व शुक्रवारची कहाणी वाचायची. जिवतीची म्हणून मुलबाळ असलेली सवाष्ण जेवायला बोलवायची. मग खणा नारळाने तिची ओटी भरायची. सवाष्णीच्या ताटाभोवती छानशी रांगोळी काढायची. जेवायला बसण्यापूर्वी त्या सवाष्णीच्या समोर विडा आणि दक्षिणा ठेवायची मंडळी. दक्षिणेवरती तुळशीपत्र ठेवायचं. मुलांनी व त्यांच्या आईने त्या सवाष्णीला, जिला जेवायला बोलवलेलं आहे, त्या सवाष्णीला वाकून नमस्कार करायचा आणि मग त्या सवाष्णीने प्रत्येकाला औक्षवंत हो हा आशीर्वाद द्यायचा असतो. आणि एक इथे सांगायचं म्हणजे नागपंचमी जर का ह्या श्रावणातल्या शुक्रवारी येत असेल तर आधीच्या किंवा नंतरच्या शुक्रवारी सवाष्णीला जेवायला बोलवायचं असतं.
तर मंडळी, अशी आपण श्रावणी शुक्रवार बद्दलची थोडक्यात माहिती ह्या पाठामध्ये समजावून घेतली. आपण सर्वजण त्या जिवंतिका देवीला नमन करूया आणि आपल्या आजच्या भागामध्ये आपण विराम घेऊया. मंडळी, आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.